बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आदिवासी समाजाच्या सर्व सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेलं एकनाथ चव्हाणांचं आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं। पर्यावरण मंत्री आणि जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी फोनवरून एकनाथ चव्हाण यांच्याशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर उपोषणाच्या 8व्या दिवशी बंजारा समाज बांधवांच्या हस्ते पाणी घेऊन एकनाथ चव्हाण यांनी आपलं उपोषण स्थगित केलं। मागण्यांवर सरकार काय निर्णय घेत आहे याकडे आता बंजारा समाजाचं लक्ष लागून राहिलंय। ताईनं सांगितलंय सोमवारपर्यंत तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल आणि सोमवार नंतर मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक होईल। त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू। जे काही आता ताईनं सांगितलंय त्यांच्या शब्दाचं पालन करतोय। आमचा समाज हा संविधानिक लढा लढणारा समाज आहे। कोणी पण संविधान हातात घेत नाहीये। आता त्यामुळे ताईचा शेवटचा आम्ही एकदा आणखीन त्यांचं नियमाचं आणि त्यांनी सांगितलेला आदेश ते पालन करतो।